तर पूर्वी बघा किती छान असायचं, की घरातली एक व्यक्ती घराबाहेर जायची, काम करायची, कष्ट करायची आणि घरातल्या सगळ्या लोकांसाठी पैसे जे असेल ना, तर ते घेऊन यायचे. सोबतच घरातली इतर मंडळी, घरातली जी काही जेवण असेल, घर साफ-सफाई असेल, इतर कामं जी काही असेल ना, तर ती करायची आणि सगळं कसं असं एकदम निवांत चाललेलं असायचं. पण आत्ता जग बदलले. आता भरपूर लोकांचे डिमांड्स, ठीक आहे, त्यांच्या ज्या काही वॉन्ट्स असतील ना, तर त्या वाढल्यात. म्हणजे लोकं इतके पैसे खर्च करतायत ना, जितके त्यांच्याकडे नाहीयेत. भरपूर लोकांचे जे काही घरामध्ये वस्तू असतात किंवा अगदी घरं जरी असतील ना, तर पैसे नाहीयेत, पण लोनवरती घेतलेले आहेत. ई-एम-आय जे असतील ना, तर ते पे करतात. त्यामुळे होतंय काय किंवा मग स्कूलचं जरी तुम्ही म्हटलात, सरकारी शाळा आहेत, महानगरपालिकेच्या शाळा आहेत, जिल्हा परिषदच्या शाळा आहेत. पण तरी पण लोकांना 1.5 लाख, 2 लाख, 3 लाख रुपयाच्या शाळेमध्ये घालायचं आहे. स्टँडर्ड जो असेल ना, तर तो मेंटेन करण्यासाठी किंवा मग इतर काही सुख-सुविधा असतील ना, तर ते देण्यासाठी. पण या सगळ्याच्या नादात आपण विसरतो, की कुटुंबातील कमवणारी जी काही व्यक्ती असेल ना, तर या सगळ्या ज्या काही आपण एक्स्ट्राचे खर्च वाढवलेले आहेत ना, तर त्या व्यक्तीच्या मनावरती, त्या व्यक्तीच्या डोक्यावरती किती त्याचा ताण जो असेल ना, तर तो येत असतो आणि नक्कीच त्या व्यक्तीला किती त्रास होत असतो. आणि त्यामुळे आता सध्या जी मंडळी घरामध्ये राहत होती ना, तर त्यांना सुद्धा असं वाटू लागलंय, की आपण सुद्धा मग घरामधून काहीतरी करावं. लहान मुलं असतील किंवा एल्डरली लोकं असतील, वयस्कर लोकं असतील, तर घरामध्ये मधून आपण जर काही करू शकत असू एखादं काम आणि जर चांगले पैसे जर आपण कमवू शकत असून, तर नक्कीच आपण सुद्धा काहीतरी काम जे असेल ना, तर ते करावं. आणि त्याचसाठी आजचा हा स्पेशल व्हिडिओ जो आहे, तर तो मी तुमच्यासाठी बनवत आहे. जो की कमीत कमी इन्व्हेस्टमेंट किंवा झिरो इन्व्हेस्टमेंट मधून तुम्ही चालू करू शकता. स्पेशली व्हिडिओ मी डेडिकेट करते माझ्या गोड मैत्रिणींसाठी, ज्यांना खरंच घरासाठी सपोर्ट जो असेल, तर तो द्यायचा आहे किंवा मग इन फ्युचर मुलांचं एज्युकेशन असेल किंवा तुमचं स्वतःचं रिटायरमेंट जे असेल ना, तर ते व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. सोबतच या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक कॉन्टेस्ट घेणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सोशल मीडिया मॅनेजमेंटचा जो काही कोर्स असेल ना, तर तो फ्री मिळू शकतो. त्यामुळे व्हिडिओ कंप्लीट बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्टेस्ट आणि कॉन्टेस्टमध्ये कशा पद्धतीने तुम्ही पार्टिसिपेट करू शकता, तर ते डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. नमस्कार, मी क्षितिजा. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. आपल्या चॅनलवरती आपण अशाच प्रकारची युजफुल, इन्फॉर्मेटिव्ह आणि मोटिव्हेशनल व्हिडिओज नेहमीच बनवत असतो. सो दॅट घरातूनच तुम्ही वर्क फ्रॉम होम थ्रू असेल किंवा मग डिजिटल स्किल्स थ्रू असेल, काहीतरी इन्कम जो असेल ना, तर तो अर्न करताय आणि तुमच्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या हातभार जो असेल ना, तर तो लावताय. तर आपल्या लिस्टला सगळ्यात फर्स्ट बिझनेस आयडिया जो की अगदी इझिली झिरो इन्व्हेस्टमेंट पासून तुम्ही चालू करू शकताय. घरातूनच तुम्ही चालू करू शकताय. तर तो आहे की होम ट्युशन. ठीक आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या घरामध्येच ट्युशन्स जे असतील लहान मुलांचे, तर ते घेऊ शकताय. तर यासाठी अगदी तुमचे डिग्रीज झाली पाहिजे. ठीक आहे. चांगलं क्वालिफिकेशन असलं पाहिजे असं काही नाही. बेसिक क्वालिफिकेशन 12वी झालेली आहे, डिप्लोमा झालेला आहे तरीही चालेल. पण तुम्हाला अगदी म्हणजे 4थी पर्यंत, 5वी पर्यंतच्या मुलांचा जो काही अभ्यासक्रम असेल ना, तर तो व्यवस्थित तुम्हाला घेता आला पाहिजे. त्या अकॉर्डिंगली तुम्ही घरातूनच चालू करू शकताय. सुरुवात अगदी 1 मुलापासून, 2 मुलापासून करा. हळू-हळू जर तुमचं शिकवणी समजत असेल, लक्षात येत असेल, मुलांमध्ये काहीतरी डेव्हलपमेंट प्रोग्रेस होत असेल, तर नक्कीच भरपूर मुलं तुमच्याकडे येतील. नक्कीच येतील आणि सेम मुलं पुढच्या वर्षी देखील रिपीट होतील. आणि हा जो व्यवसाय आहे, ठीक आहे, हे जे होम ट्युशन्स असतील, तर ते स्टार्ट करण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे 1ली ते 5वी. आता तुम्ही तुमच्या क्वालिफिकेशनच्या अकॉर्डिंगली ठरवा, की तुम्हाला कोणासाठी शिकवायचं आहे. माझ्या अशा पण काही गोड मैत्रिणी आहेत, की ज्यांचं क्वालिफिकेशन खूप चांगलं झालेलं आहे. तर नक्कीच तुम्ही 9वी-10वी पर्यंत घेऊ शकता. ठीक आहे, तुमच्या अकॉर्डिंगली. त्यामुळे तुम्हाला एक काम करायचं आहे, की सुरुवातीला जर तुम्ही हायर क्लासेसचं घेताय ना, तर तुम्हाला पहिलंच प्रिपेअर करायचं आहे. कारण बघा त्यांचं मॅथ्स असेल, सायन्स असेल, तर या गोष्टी कुठेतरी थोड्याफार प्रमाणात टफ असतात, राइट? आणि ते त्यांना सुद्धा व्यवस्थित पद्धतीने समजलं पाहिजे. त्यामुळे तुम्हाला करायचं आहे, की पहिलाच प्रिपेअर करून ठेवायचं. पहिला तुम्ही स्वतः थोडा-थोडा अभ्यास करायला चालू करा. असं नाही, की अगदी पूर्ण पुस्तकाचा अभ्यास झाला पाहिजे असं नाही. उद्या त्यांना काय शिकवणार आहात ना, तर त्याची तयारी 1 दिवस आधी तुम्ही करून ठेवली तरी चालेल. तुमच्या जवळपास तुमच्या रिलेटिव्हजमध्ये, फॅमिलीमध्ये किंवा तुमच्या लोकलच्या एरियामध्ये सगळ्यांना सांगा, की मी घरामधूनच क्लासेस घेते आणि कोण लहान मुलं असतील तर नक्कीच तुम्ही रेफर करू शकताय किंवा सजेस्ट करू शकताय. काही पॅम्पलेट्स असतील तर ते छापून तुम्ही स्कूल्समध्ये किंवा जवळपास वगैरे जे असेल ना, तर ते डिस्ट्रिब्यूट करू शकताय न्यूजपेपर्सच्या माध्यमातून वगैरे. घराच्या दारामध्ये एक साधा बोर्ड, एक मला वाटतं ₹300-400 ला मिळतो. एक बोर्ड जो असेल ना, तर तो प्रिंट करून आणा तुमच्या क्लासच्या नावाचा आणि इयत्ता
पहिली ते चौथी, पहिली ते 10वी तुमचं जे काही स्टँडर्ड असेल ना, तर ते तिकडे बोर्ड जो असेल तर तो लावा. सुरुवात कमीपासून होईल. ट्रस्ट मी तुम्हाला पटेल न पटेल, पण मी ज्यावेळी डिग्री करत होते, सेकंड इयरला होते, मुंबईला होते. तर त्यावेळेला मी कॉलेजवरून आल्यानंतर संध्याकाळी बरोबर 6 वाजता माझे ट्युशन्स चालू व्हायचे. बरोबर 2 मुलांपासून ट्युशन्स चालू केले होते आणि ज्यावेळी ट्युशन्स आम्ही बंद केले, कारण आम्ही मुंबई सोडली आणि आम्ही कोल्हापूरला परत रिटर्न आले. तर त्यावेळी माझ्याकडे 30 मुलं होती. ठीक आहे, 30 मुलं. प्ले स्कूलपासून 10वी पर्यंत 30 मुलं माझ्याकडे होते. मी, माझी आई आणि माझा भाऊ आम्ही तिघे पण क्लासेस घेत होतो. सांगण्याचा उद्देश काय आहे थोडक्यात, की सुरुवात तुमची मे बी कमीतून असू शकते. ठीक आहे. पण जर तुम्ही कन्सिस्टंटली आणि जर चांगलं डेडिकेशन देऊन तुम्ही जर तुमचं काम करताय, कुठलंही काम तुमचं असेल, तर नक्कीच तुमचे जे काही रिझल्ट्स असतील ना, तर ते चांगले येतील. तर तुम्ही होम ट्युशन्स घेऊ शकताय. थोडेफार तुमचे जे काही पैसे तुम्हाला मिळतायत, तर ते घर खर्चामध्ये असेल किंवा मग तुमच्या सेव्हिंग्जमध्ये जे असतील ना, तर ते तुम्ही ॲड करू शकताय. त्यानंतर आपला बिझनेस नंबर 2 जो आहे, तर तो आहे होम टिफिन सर्व्हिसेस. आता बघा शहरामध्ये आता तुम्ही कुठे राहताय त्याच्यावरती ते डिपेंड करेल. पण सध्या खेडेगावामध्ये पण हे खूप चालतंय. ठीक आहे. तर बघा कॉलेजची मुलं असतात, जी की घरापासून लांब असतात आणि त्यांना असं असतं, की घरचं जेवण खूप महत्त्वाचं असतं, जे बाहेर खूप रेअरली मिळतं. लोकं काय करतात व्यवसाय म्हणून मेस काढतात. ठीक आहे. पण घरचं जेवण खूप रेअरली मिळतं आणि ट्रस्ट मी जर तुम्ही घरचं छान जेवण बनवताय, हेल्दी जेवण बनवताय, तर एकदा की समजलं ना मुलांना, तर तुमच्याकडे तुमचं जर जेवण चविष्ट असलं, म्हणजे जर तुम्हाला जेवणाची आवड असेल, तर नक्कीच एक 2-3 टिफिन्सपासून तुम्ही चालू करू शकता आणि नंतर हळू तुम्ही मग त्याचं रूपांतर जे असेल ना, तर ते मोठ्या मेसमध्ये असेल, ठीक आहे, एक मोठ्या बिझनेसमध्ये जे असेल, तर ते सुरू करू शकता. इनिशियल स्टेजला तुमच्या घरामधूनच, म्हणजे तुम्ही जर घरामध्ये समजा एक 5-6 लोकं असाल आणि जर तुम्हाला 2-3 लोकांचा टिफिन मिळाला, तर एक 7-8 लोकांचं जेवण तुम्ही एकत्रच बनवायचं. टिफिन्स पॅक करायचे आणि एकतर तुम्ही त्यांना द्यायला जाऊ शकताय किंवा ते स्टुडंट्स किंवा ते बॅचलर्स तुमच्याकडे न्यायला येऊ शकतात. आता इतके बॅचलर्स पण आहेत सॉरी कपल्स पण आहेत, ठीक आहे. मेट्रो सिटीजमध्ये कपल्स पण राहतात, जे की दोघे वर्किंग आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं. सध्या कुटुंबाची जी काही जबाबदारी असेल ना, तर ती एकट्याने नाही आवरत. त्यामुळे दोघेही बाहेर जातात, घराबाहेर पडतात ऑफिससाठी आणि संध्याकाळी दोघेही दमून आलेले असतात आणि त्यामुळे चपाती, ठीक आहे. बाकी भात-आमटी वगैरे ते करतील, पण चपाती वगैरे जे असेल ना, तर ते तुम्ही करून देऊ शकताय. भाकरी असेल, तर ते तुम्ही करून देऊ शकताय. पुरणपोळी जी असेल, तर ती तुम्ही करून देऊ शकताय. त्यामुळे घरचं जेवण जर तुम्ही बनवलंत आणि जर टिफिन सर्व्हिसेस किंवा मेस जर तुम्ही चालू केली, तर नक्कीच एक छान इन्कम जो असेल ना, तर तो तुमचा जनरेट होईल. फक्त जे काम करताय, तर ते छान पद्धतीने करा. ॲडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग करा. स्कूल, कॉलेजेस किंवा स्टेशन्स जसे की बस स्टेशन आहे. जर तुम्ही रेल्वेजच्या वगैरे भागामध्ये राहताय, तर मग रेल्वे स्टेशन वगैरे आहे. तर तिकडे तुमची जी काही जाहिरात असेल ना, तर ती लावा. न्यूजपेपरच्या माध्यमातून पण जाहिरात लावा. कारण सध्या भरपूर महिलांना वर्किंग आहेत. जरी वर्क फ्रॉम होम करतायत ना, तरी पण महिलांना लोड होतंय. ठीक आहे. त्यामुळे नक्कीच टिफिन तुमच्याकडून जो असेल ना, तर तो घेतला जाऊ शकतो. सोबतच तुम्ही जर तुम्हाला ऑप्शन अवेलेबल असेल, तर नक्कीच त्यांच्या घरामध्ये जाऊन तुम्ही त्यांच्यासाठी स्वयंपाक जो असेल ना, तर तो करू शकता. अगदी तुम्ही 3-4 घरामध्ये जरी जाताय, टायमिंग ॲडजस्ट करून, तरी सुद्धा तुम्ही दिवसाला 20,000 ते 30,000 रुपये जे असेल, तर तुम्ही कुठे राहताय त्याच्यावरती तुमची अमाउंट जी असेल ना, तर ती डिसाईड करेल. पण $10,000 to 20,000 जे असतील, तर ते तुम्ही अर्न करू शकता. जर तुम्ही घरामध्ये जाताय किंवा मग तुम्ही टिफिन देताय. दोन्ही मीडियम्समध्ये तुम्ही जे काही इन्कम असेल ना, तर तो जनरेट करू शकता. आता माझा तिसरा बिझनेस आयडिया जो आहे, तर तो थोडासा वेगळा आहे. पण ना ज्या माझ्या गोड मैत्रिणी थोड्याशा ग्रामीण भागामध्ये राहतात ना, तर खूप म्हणजे विचारत असतात, की आमच्यासाठी असा एखादा व्यवसाय जो असेल ना, तर तो सांगा. तर आज मी त्यांच्यासाठी एक खूप म्हणजे विचार करून एक व्यवसाय आणलाय. तर तो आहे, की तुम्ही तुमच्या घरामधूनच, तुम्ही तुमच्या गावामधूनच तुमच्या गावाची जी काही स्पेशालिटी आहे, जसं की माती असेल, खत असेल, बी-बियाणे असतील, तर हे तुम्ही शहरामध्ये जे असेल, गार्डन्समध्ये असेल, नर्सरीजमध्ये असेल, तर ते तुम्ही देऊ शकता. कारण बघा मुंबई, पुणे जे काही मेट्रो सिटीज आहेत, मोठे-मोठे सिटीज आहेत ना, इथे लोकांचे स्पेसेस जरी कमी असतील ना, तरी पण लोकांनी छान-छान अशा बाल्कन्या त्यांच्या सजवलेल्या आहेत. ज्यांचे टेरेस गार्डन्स आहेत, तर टेरेस गार्डन्स त्यांनी सजवलेले आहेत आणि सध्या लोकं खूप त्याची काळजी पण घेतात आणि त्यामुळे पण काय होतं माहिती आहे काय, शहरांमध्ये, मोठ्या शहरांमध्ये माती असेल किंवा कंपोस्ट असेल,
जे की ग्रामीण भागामध्ये बनतं, तर ते खूप एकतर महाग मिळतं किंवा खूप रेअरली मिळतं. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या गावातून ठीक आहे, तुमचं जे काही माती वगैरे असेल, जे काही तुम्ही कंपोस्ट बनवताय, खत तुम्ही बनवताय, तर ह्या सगळ्या गोष्टी तुमचे बी-बियाणे असतील भाजीपालाचे वगैरे, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून जे असेल ना, तर ते विकू शकता. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, की आम्ही गावामध्ये राहतो, मग आम्ही शहरामध्ये कसं विकणार? तर सध्या तुमच्याकडे तुमचे स्मार्टफोन्स आहेत, तुमचे मोबाईल प्रत्येक घरामध्ये एक ना एक तर मोबाईल असतो बरोबर. तर सिम्पली तुम्ही जे काही करताय, तुमच्याकडे जी माती आहे, तुमच्याकडे जे खत आहे, ते कसं तुम्ही बनवताय, ठीक आहे. गांडूळ खत वगैरे बनवताय, तर ते कशा पद्धतीने बनवताय? मग तुमची झाडी असेल किंवा तुमची शेती असेल, तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने घालताय? मग रिझल्ट्स काय येतात? ते रोप कसं वाढतं? त्याची डेव्हलपमेंट कशी होते? तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला छोट्या-छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती शेअर करायचं आहे. रोज एखादी व्हिडिओ तरी शेअर करायचे. अगदीच लाँग व्हिडिओ तुम्हाला नाही जमत आहे ना, तर शॉर्ट व्हिडिओज जे की तुम्ही व्हर्टिकली रेकॉर्ड करताय. आता ही बघा लाँग व्हिडिओ आहे, तर तुम्ही एखादी शॉर्ट व्हिडिओ जे की उभी रेकॉर्ड करताय. रोज एक व्हिडिओ बनवायची, पोस्ट करायची, की आज काय केलं तुम्ही? आज माती कशी बनवली? आज तुम्ही खत कसं बनवलं? ठीक आहे. तुमच्या इकडचं वातावरण कसं आहे? तुमच्या इकडची झाडी कशी आहे? शेती कशी आहे? तर या सगळ्या गोष्टी म्हणजे एकतर तुमचे जे काही तुम्ही बनवताय, तर तेही दाखवा. सोबतच बी-बियाणांबद्दल, झाडांबद्दल, शेतीबद्दल, गार्डनिंगबद्दल तुमच्याकडे जी माहिती अवेलेबल आहे, जी की जेन्युइन माहिती आहे, तर ती तुम्ही तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सांगा. ज्यावेळी तुमचे अकाउंट्स ग्रो होतील, ठीक आहे, ज्यावेळी तुमचा रीच वाढेल, शॉर्ट्स थ्रूच रीच वाढतो, ठीक आहे. लगेच तुम्ही लाँग व्हिडिओज बनवू नका. पहिले शॉर्ट्सच बनवा, छोटे-छोटे व्हिडिओज बनवा. तर शॉर्ट्स थ्रू तुमचा रीच वाढेल आणि ज्यावेळी तुमचे व्हिडिओज मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, ठीक आहे, जे मेट्रो सिटीज आहेत, तर तिकडे हैदराबादमध्ये, ठीक आहे, ह्या मेट्रो सिटीजमध्ये जातील आणि लोकं बघतील, की बाबा हे ग्रामीण भागातून एखादं व्यक्ती आहे आणि इतक्या छान पद्धतीने खत बनवतायत, माती बनवतायत, तर नक्कीच तुमच्याकडे ऑर्डर जी असेल, कुरिअर जे असेल ना, तर ते मागतील. ट्रस्ट मी, लोकं आता सगळ्या गोष्टी ऑनलाईन थ्रू जे असेल ना, तर ते घेतात. त्यामुळे तुम्हाला सुद्धा इथे ऑप्शन आहे, की तुम्ही तुमचे प्रॉडक्ट्स, तुमच्या गावाकडचे प्रॉडक्ट्स शहरामध्ये ऑनलाईन माध्यमातून विकू शकताय. ऑनलाईन Google Pay, PhonePe थ्रू पेमेंट घेऊ शकताय आणि मग जी त्यांना डिलिव्हरी जी असेल ना, तर ती घेऊ शकताय. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या गोड मैत्रिणींसाठी एक टिप मी तुम्हाला देतेय. जो काही व्यवहार तुम्ही करताय ना, तर तो इनिशियल स्टेजला म्हणजे पहिला पैसे घ्या आणि मग तुम्ही त्यांचं जे काही कुरिअर असेल ना, तर ते तिकडून शिप करा. पोस्ट वापरू शकताय किंवा कुरिअर सर्व्हिस तुम्ही वापरू शकताय. पण पहिला पैसे घ्या Google Pay, PhonePe वरती. पेमेंट आल्यानंतर त्यांचा ॲड्रेस घ्या आणि मग तुम्ही त्यांना तुमचं खत असेल, माती असेल, बिया असतील, तर त्या तुम्ही कुरिअर करू शकता. जवळपास तुम्ही एकदा चौकशी करून घ्या, की आम्ही असे प्रॉडक्ट्स कसे पाठवू शकतो. मग त्यासाठी काय लागेल? जसं की प्लास्टिक बॅगमधून करू शकतो का? प्लास्टिकच्या पिशव्या असतात ना, तर त्याच्यामधून करू शकतो का? किंवा मग अजून काही ऑप्शन्स आहेत. रोपं पाठवायची असतील, तर ती कशी पाठवता येतील? एक 2-3 तास जरी ती रोपं 2-3 दिवस जरी ती रोपं ट्रॅव्हलिंगमध्ये असतील, तर मग काय रोपाच्या मुळाशी माती वगैरे लावायची, काय करायचं? तर या गोष्टी थोड्याशा अभ्यास करा, समजून घ्या आणि मग तुमचा हा जो व्यवसाय असेल ना, तर तो तुम्ही चालू करू शकता. त्याच्यानंतर आपला चौथा व्यवसाय जो काही आहे, तर तो आहे हँडमेड वूलन प्रॉडक्ट्स म्हणजे याच्यामध्ये स्वेटर, लोकरीचे प्रॉडक्ट्स जे असतील ना, तर ते तुम्ही बनवून सेल करू शकता. तुम्ही कुठेही राहताय हे मॅटर करत नाही. तुम्ही ऑनलाईन आहात, तुम्ही कंटेंट बनवताय, तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वापरताय ना, तर तुमचा प्रॉडक्ट जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जो असेल ना, तर तो जाऊ शकतो. तुम्ही विकू शकता. ठीक आहे. तर त्यासाठी सगळ्यात इम्पोर्टंट आहे, की तुम्हाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती ॲक्टिव्ह राहायचं आहे. ठीक आहे. आता इथे तुम्हाला तुमचे जे काही लोकरीचे प्रॉडक्ट्स तुम्ही बनवताय, मग तोरण असेल, ठीक आहे, किंवा मग स्वेटर्स असतील लहान मुलांचे, सॉक्स असतील, डोक्याचे कॅप्स असतील किंवा मग महिलांसाठी स्वेटर्स तुम्ही बनवताय. तर जे काही तुम्ही बनवताय ना, तर ते तुम्ही तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, कंटेंटच्या माध्यमातून लोकांपर्यंत शेअर करा, की मटेरियल कसं वापरताय, मग ते कसं बनवताय, बिहाइंड द सीन्स सगळ्या प्रोसेस जे असतील ना, तर ते एक्सप्लेन करा. आपल्याला असं वाटेल, की बाबा मी जर दाखवलं, की मी कसं बनवतेय, तर इतर लोकं पण बनवतील. मग त्यांचं तेच बनवतील. मग आपल्याकडून कोण घेईल? तर असं काही नसतं. लोकांकडे तितका वेळ नसतो. बघायला वेळ असतो. बघतात तुमचं कंटेंट. ठीक आहे. बघण्यासाठी लोकांकडे भरपूर वेळ असतो. पण ॲक्चुअलमध्ये कोणीही करणार नाही. म्हणजे अंदाजे तुम्ही जर समजा तुमचा व्हिडिओ 1000-2000 लोकांनी बघितला ना, तर त्यातले एक 7-8 लोकं किंवा 10 लोकं ट्राय करतील आणि त्यातले एखाद दुसरीच व्यक्ती जी असेल ना, तर तो प्रॉडक्ट पूर्ण बनवेल. त्यामुळे हा विचार तुम्ही करू नका, की माझं प्रॉडक्ट मग कोण घेईल? तुम्ही पूर्ण बिहाइंड द सीन्स की तुमचा प्रॉडक्ट कसा बनवताय आणि मटेरियल क्वालिटी जी असेल ना, तर ती चांगली वापरा इनिशियल स्टेजला. प्रीमियम क्वालिटीमध्येच तुमचं जे काही काम असेल ना, तर ते करा. लोकर चांगली वापरा. तर ह्या सगळ्या गोष्टी करा.
आणि जस्ट तुम्हाला काय येतंय तर ते करू नका. थोडाफार सोशल मीडिया पण एक्सप्लोर करा, की सध्या ट्रेंड काय चालू आहे. लहान मुलांचे स्वेटर विणणार आहात ना, तर मग ते कशा पद्धतीचे जास्त लोकं घेतायत, कोणते ट्रेंड्स चालू आहेत, कोणते कलर्स ट्रेंडिंगमध्ये आहेत, कोणते पॅटर्न्स ट्रेंडिंगमध्ये आहेत. तर ते तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून जो काही तुमचा अभ्यास असेल ना, तर तो नक्कीच करा. आणि हँडमेड अजून बरेच प्रॉडक्ट्स तुम्ही बनवू शकताय. तर त्याची लिस्ट जर तुम्हाला हवी असेल ना, तर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेन हँडमेड प्रॉडक्टसाठी, जे तुम्ही घरातूनच बनवू शकताय. एखादी स्किल तुम्हाला येतीये, तर तुम्ही स्टार्ट करू शकताय. नसेल तर मग तुम्ही शिकू शकताय आणि मग तुम्ही ते बनवून विकू शकताय. तर त्या अकॉर्डिंगली मी तुम्हाला कंप्लीट गाईडन्स जो असेल ना, एका सेपरेट डेडिकेटेड व्हिडिओच्या माध्यमातून देईन. ओके. तर तुम्हाला हा व्यवसाय चालू करायचा असेल, तर नक्कीच तुम्ही चालू करू शकता. फक्त तुमचा जो काही सोशल मीडिया प्रेझेन्स असेल ना, कंटेंट असेल ना तुमचा, तर तो फक्त तुम्ही स्ट्राँग ठेवा. त्यानंतर आपले बिझनेस नंबर 5वा जो व्यवसाय आहे, तर तो आहे की तुम्ही घरातूनच तुम्ही जिथेही राहताय तर पापड, ठीक आहे. भरपूर लोकांना पापड असेल, लोणचं असेल, वेगवेगळ्या प्रकारचे लाडू असतील, स्नॅक्स असतील, कुकीज असतील, हे तुम्ही घरामध्ये म्हणजे फूड बिझनेस हे घरातून तुम्ही बनवू शकताय आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून हे जे काही प्रॉडक्ट्स तुम्ही बनवताय ना, तर ते सेल करू शकताय. चटणी असेल, ठीक आहे, ज्याला आपण लाल मसाला बोलतो, ठीक आहे, किंवा काळा मसाला तुम्ही बोलू शकताय. कोरट्याची चटणी असेल किंवा मग कांदा लसूणची चटणी असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी जे काही घरगुती प्रॉडक्ट्स तुम्ही बनवताय, पापड वगैरे, तर ह्या गोष्टी तुम्ही बनवू शकताय आणि त्या सेल करू शकताय. सुरुवातीला म्हणजेच इनिशियल स्टेजला तुम्ही स्वतः एकटाच काम करू शकताय. हळू तुमचे कंटेंट वाढतोय, तुमचे व्हिडिओज जास्त जातायत, तर तुम्हाला जे काही हे येतील, ऑर्डर्स येतील ना, तर त्याही वाढतील. मग त्या अकॉर्डिंगली तुम्ही तुमच्यासोबत मदतीला इतर महिला तुमच्या लोकलमधल्या ज्या असतील ना, तर त्या घेऊ शकताय आणि तुमचा जो काही बिझनेस असेल ना, तर तो हळू तुम्ही एक्सपांड करू शकताय. पण सुरुवातीलाच एक 4-5 प्रॉडक्ट्स घ्या. त्याच्यापेक्षा जास्त प्रॉडक्ट्स घेऊ नका. एक 4-5 प्रॉडक्ट्स जे तुम्ही तुमच्या घरासोबतच बनवताय. ठीक आहे. म्हणजे घरामध्ये चटणी बनवताय, तर एखादा किलो 2 किलो म्हणजे भरपूर बनवतो ना आपण घरामध्येच बनवतो. मी बनवते तर मला एक 7-8 किलो तरी लागते. तर भरपूर अशी लोकं आहेत की ज्यांना 10 किलो लागते, 15 किलो लागते. तर अशी थोडी चटणी तुम्ही बनवा, थोडे मसाले तुम्ही बनवा. त्यातलेच तुम्ही विका. मग ते संपत आले, तुम्हाला वाटलं की ऑर्डर्स येतायत, तर मग अजून बनवायला घ्या. लाडू असतील, पापड असतील, संपत आले, ऑर्डर्स येतायत, तर अजून बनवायला घ्या. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा जो काही व्यवसाय असेल ना, तर तो घरातूनच एस्टॅब्लिश करू शकता. तर हे टोटल 5 बिझनेस प्लॅन्स होते, जे तुम्हाला खरंच जर तुम्ही पूर्ण फोकसने काम केलंत, की मला हे करायचंच आहे, असं म्हणून जर केलत ना, तर नक्कीच तुम्ही याच्यामध्ये सक्सेस होऊ शकता. ह्याच्यामध्ये फक्त काही चुका मी तुम्हाला सांगतेय, त्या करू नका. सगळ्यात चूक नंबर पहिली, की लवकर हार मानू नका, की बाबा हे केलंय, आता कोण घेणार, कोण बघणार, व्हिडिओ चांगले चालत नाहीत. लवकर हार मानू नका. 6 महिने, 7 महिने कंटिन्युअसली रील्स बनवा, कंटिन्युअसली कंटेंट बनवा, तो पोस्ट करा. एखाद दुसरी रील तुमची जी असेल, शॉर्ट्स तुमची जी असेल, तर ती व्हायरल होईल आणि त्या अकॉर्डिंगली तुम्हाला जे काही ऑर्डर्स असतील ना, तर ते मिळत जातील. कन्सिस्टन्सी ब्रेक करू नका, की आज व्हिडिओ टाकला, त्याच्यानंतर 2-3 दिवस काही केलंच नाही किंवा 1 आठवडा केलं नाही, मग पुढच्या आठवड्यात टाकला. तर असं करू नका. कन्सिस्टंटली रोज आता एक तर शॉर्ट्स तुम्हाला बनवायची आहे छोटी. मग रोज एक शॉर्ट्स तुम्ही तुमच्या स्टाईलमध्ये, ठीक आहे. तुमच्या स्टाईलमध्ये रोज एखादी शॉर्ट्स बनवा, की तुम्ही काय-काय केलं तुमच्या कामाशी रिलेटेड आणि ते तुम्ही तुमच्या YouTube, Facebook, Instagram 3 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती जे असेल तर ते शेअर करा. सोबतच तुम्ही बिझनेस WhatsApp वापरा. WhatsApp थ्रू सुद्धा तुमचे जे काही प्रॉडक्ट्स असतील ना, तर ते तुम्ही सेल करू शकता. तर आता कॉन्टेस्ट, ठीक आहे. आता एक कॉन्टेस्ट जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, की कॉन्टेस्टमध्ये पार्टिसिपेट जर तुम्ही केलत, तर तुम्हाला सोशल मीडिया मॅनेजमेंटचा आपला जो काही कोर्स आहे, तर तो फ्रीमध्ये मिळून जाईल. तर कॉन्टेस्ट अशी आहे, की मी जे काही 5 व्यवसाय तुम्हाला आता सांगितलेले आहेत, त्यापैकी तुम्हाला कोणता व्यवसाय आवडला, तर ते मला खाली कमेंट करून नक्कीच सांगा खाली. आणि त्यातला एक लकी विनर आपण चूज करणार आहोत. लाईव्हला शॉर्ट्समध्ये विनर अनाउन्स होईल. लास्ट टाईमला केला होता तसा. एक लकी विनर जो असेल, तर तो आम्ही चूज करू आणि त्या लकी विनरला तुमचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जो असेल ना, तर तो आम्ही शेअर करू. कॉन्टेस्ट सिंपल आहे. एक व्यवसाय, जे मी 5 व्यवसाय सांगितले, त्यातला एक व्यवसाय तुम्हाला इथे खाली कमेंटमध्ये टाइप करायचा आहे. सोबतच हा जो व्हिडिओ आहे ना, तर तो 10 तुमच्या गोड मैत्रिणींसोबत तुम्हाला शेअर करायचा आहे. एक लकी विनरला आपला सोशल मीडिया मॅनेजमेंटचा कोर्स, ज्याच्यामध्ये Facebookचं अकाउंट कसं बनवायचं, Instagramचं अकाउंट कसं बनवायचं, YouTubeचं कसं बनवायचं, ते ग्रो कसं करायचं, व्हिडिओ अपलोड कसे करायचे, रील्स कसे बनवायचे, रील्स एडिट कसे करायचे, तर या सगळ्या गोष्टी. कारण सध्या बघा कुठलाही व्यवसाय
आता इथे मी तुम्हाला 5 सांगितले. याच्या व्यतिरिक्त सुद्धा कुठलंही काम तुम्ही करताय किंवा मग तुम्हाला सोशल मीडिया मॅनेजर म्हणून काम करायचं असेल, तर नक्कीच सोशल मीडियाची जी काही माहिती असेल ना, तर ती तुम्हाला असायला हवी. अगदी बेसिक टू एडवान्स. त्यामुळे स्पेशली महिलांसाठी, स्टुडंट्ससाठी आणि वर्किंग प्रोफेशनल्ससाठी आपण सोशल मीडिया मॅनेजमेंटचा जो काही कोर्स असेल ना, तर तो अगदी बेसिकमध्ये मराठी लँग्वेजमध्ये डिझाइन केलेला आहे. सो दॅट सगळ्या गोष्टी तुम्हाला इन डिटेल समजतील. काही गोष्टी मिस होतायत, नाही लक्षात येतायत, तर लाईव्ह लेक्चर्स असतात. सपोर्ट जो असेल सकाळी 10:30 11 पासून 5:30 पर्यंत चालू असतो, जो तुम्हाला दिला जातो. तर याच्या व्यतिरिक्त व्यतिरिक्त जर कोणाला कोर्स करायचा असेल सोशल मीडियाचा, तर नक्कीच जो काही नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा मग कॉमेंट सेक्शनमध्ये आहे, तर त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सोशल मीडिया मॅनेजमेंट, मोबाईल ग्राफिक्स, YouTube मास्टर क्लास असे भरपूर डिजिटल स्किल्सशी रिलेटेड कोर्सेस अगदी कमीत कमी फीजमध्ये आहेत, जे तुम्ही करू शकता. अगदी आपले कोर्सेस जे आहेत ना, तर ते ₹150 पासून चालू होतात. त्यामुळे नक्कीच तुम्ही माऊली अकॅडमीमध्ये WhatsApp थ्रू असेल किंवा कॉल थ्रू असेल इन्क्वायरी करू शकताय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंट करून नक्कीच सांगा. कमेंट्सच्या बरोबर शेजारी असं कमेंट तुम्ही स्लाईड केलात ना, की हाइप नावाचा एक ऑप्शन आहे. हाइपवरती क्लिक करा आणि माझा व्हिडिओ जो असेल तो जास्तीत जास्त महिलांसोबत, गोड मैत्रिणींसोबत पोहोचण्यासाठी मला मदत करा. लवकरच चॅनलचे 1,00,000 सबस्क्रायबर्स पूर्ण होत आलेत. 85 झालेत. अजून काही गाडी फास्ट पुढे जात नाहीये. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी मदत करा आणि लवकरात लवकर चॅनल जो असेल तर तो 1,00,000 सबस्क्रायबर्स पार पडेल. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.